हॅलो पब्लिक, आमचा असा प्लॅन आहे की आम्ही चाललो आता गावाला. प्लॅन असं नाही आहे, प्लॅनचा सीन नाही आहे. आम्हाला गावाला जावं लागणार आहे कारण लग्न आहे आणि निघालो रस्त्याने भेटतो. आता ऑप्शन नाही मला, गाडी काढायची, लवकर जायचं. किती घेऊन किती आले ते? 15 पावडे घेऊन आले. 15 मस्ती करत होता, डायरेक्ट बांधायला घेतला. आता आता रे आमचा झालाय बस प्रवास नाशिक रोडवरनं ट्रेनला. जनगण बोल बरं, बोल ना. आपल्यासोबत एक अजून मंद प्रवासी साथीदार झालेला आहे. कॅमेरात दिस ऐ डोकरा. तासाच्या 8 प्रवासानंतर आम्ही पोहोचून गेलोय तसं नाशिक रोडला आणि कंडिशन लय बॅड आहे आताच. काय हाल झाले हा ना. मम्मीकडे जड बॅग देऊन टाकली, माझ्याकडे जड बॅग आहे. काय विचित्र खेळ एकदम. का ग साड्या नाही मग त्यांना का बरं लिहिलं 2 साड्यांवर 1 पर्स फ्री हा ना. वय जाय विचारून ये. कंटेंट नाही द्यायचा का ब्लॉगला भाई तुला? आता तरी बी विचार जाय. काही काम नाही भाई, आले सगळे इथं. पप्पा गेले तिकीट काढायला, तोपर्यंत काहीतरी टाइमपास. ट्रेनमध्ये येऊन गेलं ना आमचं. लगे एवढं भारी आहे की डायरेक्ट आम्हाला ट्रेन रिकामी भेटली बऱ्यापैकी सगळीच. आणि इंजनच्या जवळच बसले. पप्पा तर वेगळ्याच फॉर्ममध्ये. काय म्हणणं आहे पप्पाचं? म्हणा थोडं काहीतरी. 9:15 वाजता बरं. 2-2:30 3 पर्यंत 2-2:30 पर्यंत बरं. 2-2:30 पर्यंत पोहोचून बघू काय होतं. आणि बाकीचं काय चिलॅक्स चालत राहतं. आमच्यासोबत असं आहे की आमची फॅमिली, मामी आहे आणि ते काका आहे तिथं आमच्या इथं राहतात. सगळेजण आहेत. जास्त मस्ती करत होता, डायरेक्ट बांधायला घेतला. आता रे हां सोडा. आता रे आता नका. मी काय म्हणतो, शिकवू नका, राहू द्या. शिकवू नका म्हणून म्हणतो तर शिकवू नका. हो आणा ना इकडे. बिस्किटचा पुडा काय नेमकं पैसे काले आहे तर तू सांग मला काय आणायचे हॉटेल. मजेत चालू भाई, काय बोला. पप्पा किती पावडे घेऊन आले ते? 5वा खाता. किती घेऊन किती आले ते? 15 पावडे घेऊन आले. 15 असलं नाटकं पोरग आहे ना, काय सांगू तुम्हाला. आता पा 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 पाहिलं ना लगेच नाटक. काय पाहिजे? काय पाहिजे? फोन नाही. सेल्फी ना? नाही, सेल्फी व्हिडिओ. जाऊ नको इकडे. सगळ्या जणांची एक झोप होऊन गेली. या पोरं झोपले ना, हा पोरगा झोपायला तयार नाही.
काय बोला डेंजरच आहे. बाय बाय. उतरलो जाऊ द्या. चलो बाय बाय. येतो. पुढचं स्टेशन तुमचंच आहे. भारी जागेवर बसलो का ना आपण डायरेक्ट इंजिनच्या मागं. हा ना बरं आहे ते पुरतं. जाऊ दे. पुरायला उतरून गेलोय नांदुऱ्यावरनं. आता ते पुढे गेले शेगावला, कारण त्यांना जिथं उतरायचं होतं तिथं ट्रेन थांबली नाही आणि जायचं खरं तर शेगावलाच होतं. मग शेगावलाच चालले की डायरेक्ट. आणि आता नांदुऱ्यावरनं आम्ही पिंपळगावला सुटू डायरेक्ट. तिथं जिथं खरं घर आहे म्हणजे मामाचं. लग्न दुसरीकडे पण जिथं घर आहे तिकडे जाऊ पहिले आणि तिकडून डायरेक्ट लग्नाला. असे 2 वाजले आता करंटली. बघू आता कोण घ्यायला येतं आम्हाला, नाही तर मग निघू आपलं आपलं. 6.5 hours later. शेवटली आलो बाबा घरी. जायचं मामाच्या घरी होतं, पण मग येऊन आजीच्या घरी आलोय. मच्छरामुळंच आजीच्या घरी आलो. त्या स्टेशन एवढे मच्छर होते विचारायच्या वेगळ्याच फॉर्म मध्ये. हा म्हणजे राहू दिला. अमन झोपला आता घरी. झोपेला मंदिर. आता वाजले 3:30 आणि माझे पप्पा थोडे वेगळ्याच फॉर्म मध्ये आहेत रे बा. कायच बोला पप्पाला. जेवायला बसू राहिले 3:30 वाजता लगे. काय बोल. डेअरी कमी करायची पप्पाले. चालते बरं आहे.